भारतात अशी काही ठिकाणं आहेत ना, जिथल्या गोष्टी ऐकून अक्षरशः अंगावर काटा येतो. पण आपण अशा कथा का रचतो? खरंच काहीतरी समजून घेण्यासाठी की उगाच भीती घालण्यासाठी? काही कथांमध्ये भूत आणि अज्ञात शक्तींचा वास असतो असं म्हणतात. तर काही कथा आपल्याला खऱ्या धोक्यांपासून सावध करण्यासाठी असतात. चला बघूया अशी काही ठिकाणं जिथे भूतकाळ आजही जिवंत आहे असं वाटतं. विचार करा, एका रात्रीत अख्खं गाव गायब झालं. 1500हून जास्त लोक कुठे गेले असतील? आणि जाताना त्यांनी असा शाप दिला की इथे पुन्हा कोणीच वसलं नाही पाहिजे. पुण्याच्या शनिवार वाड्यात एका राजकुमाराचा आत्मा खिंचाळतो म्हणतात. पण खरंच की फक्त अफवा? गुजरातचा डुमास बीच म्हणतात इथे रात्री विचित्र आवाज येतात, कारण ही जागा होती एक दफनभूमी. आता भूताखेत्यांच्या गोष्टी सोडून निसर्गाच्या काही विचित्र कोड्यांबद्दल बोलूया. आसामच्या जतिंगा गावात हजारो पक्षी दरवर्षी आकाशातून खाली का कोसळतात? हे एक मोठं कोडं आहे. पावसाळ्यानंतर ठराविक वेळी दाट धुक्यात हे पक्षी दिशा भरकटतात आणि दिव्यांकडे खेचले जातात. केरळमध्ये कोढिन्नी नावाचे एक गाव आहे. इथे इतकी जुळी मुलं आहेत की वैज्ञानिक पण चक्रावले आहेत. इथला जुळ्यांचा जन्मदर जगातल्या सरासरीपेक्षा 7 पटींनी जास्त आहे. आणि का, हे कुणालाच माहीत नाही. आता हिमालयातल्या एका तलावाबद्दल बोलूया, जिथे एक भयानक रहस्य दडलंय. दरवर्षी बर्फ वितळतो आणि शेकडो मानवी सांगाडे दिसू लागतात. कोण होते हे लोक? आता काही ठिकाणं अशी आहेत जे भूतांमुळे नाही तर तिथल्या खऱ्या धोक्यांमुळे ओळखली जातात. महाराष्ट्रातला हरिहर किल्ला. इथे चढाई करणं म्हणजे जीव घेणा खेळ, कारण पायऱ्या सरळ 90 अंशाच्या कोनात आहेत. तामिळनाडूचा कोल्ली हिल्स रोड. इथे सलग 70 धोकादायक वळणं आहेत आणि सोबत एक भूताची गोष्ट पण आहे. खारदुंगला पास. दिसायला सुंदर पण कमालीची थंडी आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तितकाच धोकादायक आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खरं किती आणि खोटं किती? कधीकधी उत्तर अगदी सोपं असतं. जसं लडाखची मॅग्नेटिक हिल. ती फक्त एक नजर चूक म्हणजे ऑप्टिकल इल्युजन आहे. म्हणजे भूताच्या गोष्टी असोत किंवा निसर्गाची कोडी, ही ठिकाणं आपल्याला विचार करायला भाग पाडतात. पण शेवटी प्रश्न हाच आहे की या कथा त्या ठिकाणांबद्दल जास्त सांगतायत की आपल्याच मनाबद्दल?